सो हॅलो अँड वेलकम टू अनदर व्हिडिओज. अँड तुम्हाला माहिती आहे आज मी कुठे चालली आहे. सो पीपल फॉलो मी ऑन इंस्टाग्राम माई टू नो, बट तुम्हाला पण मी सांगते की मी चालली आहे गावी शिमग्याला. येस, पण ही बाईक घेऊन सगळ्यात आधी आपण पोचतो ऑफिसला, कारण की काय आज आहे द वर्किंग डे. दिसतोय तुम्हाला ऑफिसमध्ये किती एमटी आहे, बट देन ठीक आहे, मनावर पत्थर ठेवून ना असा दिवस कसा तरी काढलाच आहे मी. सो हिअर आय एम फायनली घरी अँड टू एक्सायटेड गावी जायला. रात्री मस्त फालुदा खाऊन झोप काढून वी आर हिअर. बघते किती बॅग आहेत. सकाळचे 3:30 वाजता मी गाडी काढतोय, पण शांती बघितली मुंबईमध्ये. ओ हो, इट इज जस्ट मेस्मरायझिंग की इतकी शांतीची सवयच नाही मुंबईकरांना, बिंग व्हेरी ऑनेस्ट. सो द नेक्स्ट तास जो आमच्यासाठी होता तो होता ह्या सगळ्या बॅगा गाडीत भरायच्या, लाईक लिटरली पुढच्या सीटपर्यंत आलेल्या बॅगा. बट देन हा व्ह्यू एन्जॉय करत झोपली मी अँड उठली. ती फर्स्ट स्टॉप होता पालीला चहा पिण्यासाठी आणि हा स्टॉप झाला. मी परत झोपली अँड देन आय गॉट अप टू दिस प्लेस वाकण. येस, वाकणला जर तुम्ही वडा भजी कांदा भजी नाही खाल्लं ना तर तुम्ही कायच केलं. एव्हरी ट्रिप टू गाव इज इनकम्प्लीट विदाउट वडापाव. आणि इथे आय एम एक्सपेरिमेंटिंग विथ माय फूड, कारण की कांदा भजी तर ऑसम होतीच, वडा पण छानच होता, पण या दोघांना कॉम्बाईन करून किती भारी लागत असेल. आणि हे खूप मोठे झालेले फॉर मी टू फिट इन माय माउथ, बट देन स्टील आय ट्राईड इट आणि छानच लागत होतं. याच्यात कायच चुकीचं होईल. And here comes the sun. म्हणजे आय कॅन टेल यू हाऊ एक्सायटेड आय वॉज, कारण की काय ह्या रोजच्या रुटीन लाईफमध्ये ना सनराईज सनसेट बघायचा टाईमच नाही आहे. आणि फायनली लुक हाऊ ब्युटिफुल दिस लुक्स. आणि हा सनराईजचा व्ह्यू एन्जॉय करत मी सो लालपरी. कोकणात जायचं असेल आणि तुम्ही लालपरीने नाही गेला तर यू आर जस्ट मिसिंग द आणि हे झाल्यानंतर आम्हाला ना हळूहळू जाणवायला लागलं की आता जसं सूर्य डोक्यावर येत चाललं ना तशी गरमी वाढत चालली आहे. कारण की शिमगाची होळी पेटून झाल्यानंतर गरमीची सुरुवात होते. आणि वी वर ऑलरेडी रनिंग 1.5 hours लेट. सो मी घेतली आता गाडी हातात. पळवत तर नाही मी, बट इन स्टील. अँड दिस इज जस्ट अ रिक्वेस्ट टू एव्हरी वन सिटिंग बिहाइंड की तुम्ही जे खाताय ते ड्रायव्हरला सुद्धा द्या. आणि 100 जागेवरती त्यांना थांबायला नका लावली. पाय दुखतात, खरे दुखतात, पण ठीक आहे. दॅट बिंग सेड आपण पोचलो आमच्या होम स्वीट होम दापोलीमध्ये. दापोली इज अ वेकेशन प्लेस फॉर एव्हरी वन. पण खूप थकल्यामुळे मी इकडेच बसून तुम्हाला दाखवते आहे आमचं घर. पण डोंट वरी, मी उठून सुद्धा दाखवेन पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो 2 दिवसाची सुट्टी होती आणि आल्याला काम करणं खूप गरजेचं होतं. सो इकडे हा बेड डिसलोकेट करून मागच्या पडवीत ठेवायचं, सो दॅट ऑल कझन्स कॅन गो अँड रिलॅक्स ओव्हर देअर. सो कामाला सुरुवात झाली आहे. सो मी पण पटकन फ्रेश होऊन बाहेर आलेलीच आहे. अँड दिस इज जस्ट अ सरप्राईज की फन इज येस कोकणी मेवा जो म्हणतात ना त्यातला एक भाग आहे हा. आणि दुसरा आहे हा चिकू. म्हणजे गावची चिकू इतके मोठे मोठे मस्त असतात आणि मुंबईचे चिकू कायच आहे ना टक्कर देणार राव. पण ठीक आहे. हे झाल्यानंतर द नेक्स्ट थिंग विच आय स्टार्टेड वॉज कुक, कारण की काही जेवायला बसायचं होतं. आणि यू विल सी काय होतं आज जेवणात. पुरी, बटाट्याची भाजी, काजूची भाजी आणि श्रीखंड. ओ भाई साहब, शिमगा. आणि तुम्हाला की स्कूलमध्ये ते नाईटमेअर असं की हा पंखा मी डोक्यावर पडला तर सेम मोमेंट. पण आम्ही पंखा लावत होतो आणि ज्याच्यानंतर इट स्टार्टेड वर्किंग आणि गरमी जी वरती होती ती खालती आली. तर हे सगळं तामझाम करून आम्ही फायनली डिसाईड केलं की आम्ही जाणार आहोत दुकानावरती. आमच्याकडे दुकानावर जायला नाही, हॅव टू प्लॅन, बिकॉज दुकान एकदम स्टार्टिंगला आहे गावाच्या सुरुवातीला.
सो दिस इज द मेन रोड आणि हे आहे ते दुकान. अँड जस्ट एन्जॉय दिस व्हिडिओ. हे कोणता? ऑरेंज एवढं तर ऑरेंज आणि ग्रीन आहे. कोणता हवंय? हा कोणता फ्लेवर आहे? सोना पेप्सी. अरे सोना फ्लेवर हा स्प्राईट आहे. कोणता हवा? मिरिंडा सारखंच आहे. मिरिंडा मी हे घेते. अजून घ्यायची आहे? नाही हा आपण सगळे शेअर करू. वारी आहे. प्रॉपर स्प्राईट. हा कोक बी कसला आहे त्याला. कोला फ्लेवर. आणि हे झाल्यानंतर आम्हाला रस्त्याच्या पलीकडे दिसली नव्हती. म्हणजे लहानाच्या मोठ्याने ह्याच गावात झालो पण आजवर कधी आम्हाला नदी दिसली नव्हती. रस्त्याच्या मध्ये सगळी हरकत नाही करायची. काटे नाही किती नको येऊ इथे. आई काटे त्याला पण सोड. असे 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 नाही हातच नाही लावू शकत त्याला. खूप काटे म्हणजे कॅक्टसच आहे त्याच्यावरती. ये सुपर लोक आहेत. अरे शपथ जायचं कसं आता? हे बघ इथून जाऊ. हा हे बघ पाय टाकून बघायचा काय? बघ तू मोठी आहे आमच्यापेक्षा. नानाची टांग तुझ्या. नाही रस्ता आहे. हा बघा ओमकार शिर्के अलूफ आयसोलेटेड लांब. आणि बघा साक्षी साळवी हेडिओज ओमेगोस. हे बघा प्रो फोटोग्राफर. मला काय बघ तू व्हिडिओ काढशील तू दाखवत नको प्लीज. हे बघ आयफोन दिखा ना वो व्हिडिओ निकाला. आणि भारी मज्जा मस्ती फायनली चाललोय त्या रस्त्यावर. आई शपथ आणि तू किती लांब आणलास रे. जवळ दिसत होतं तिथून. इथून तर रस्ता पण दिसत नाही बाहेर जायचा. काही सांगतो यार तुझी पागल होणार तू. हे ना हे पुढेच दुकान. भोसले दुकानाच्या समोर एकदम गेलो होतो ना पुढे अजून हे गाव. हा बोल दीदी भोसलेच्या दुकानावर गेलेलो आपण म्हणून लेट झाला. नाही मी बोलणार विहिरीवर गेलेलो. आणि मग पिलं पण आम्ही कोक. जीवाची मुंबई केली ही इथे आणि फायनली चाललोय घरी. आणि घरी न सांगता आलेलो आम्ही नदीवरती. बरं ना रेडवाला तिथे उभा आहे स्कूटी सोबत. तो गर्लफ्रेंडशी बोलायला थांबलाय. शी नाही मग तू कसं बोलणार? अरे आहे ना त्याची आहे ना. पण इतकी काय गरज नाही रस्त्याच्या मध्ये. ब्रिज वर हे प्रायव्हेट ब्रिज नसतं. चल हे गावाला बनवलंय तो बघ आता. ह्युमिलिएट झाला तू. विचारायचं का?
टाकलाय माझा टाकायचा. हे बघ, मला 2 लागले, ओमकारला 2 लागले, आधीला 1 लागलं. बाकी आहे. लावायचं का तुला? आता नाही लागणार मला. ती ऑलरेडी इंजर्ड आहे ना, मग तिला हृदयातून इंजर्ड आहे ना. सी ग बाई सी. हार्ट ब्रोकन गेलं. मला पण नाही माहिती. मला काय तुला नक्की सांगेन. बघितलं का ये खांद्यावर बस. ए तसं नको ना, घे ना माझ्यासारखं. आधीचं वजन किती? त्याची बस. आणि मग घरी गेल्यावर एकदम शाने गुन्हे बाळांसारखं आम्ही लागलो कामाला. कारण की काय, पालखी येणार आहे, अंगण सारवणं, शेण आणि सडा टाकणं इज समथिंग जे करायलाच लागतं, नो मॅटर वॉट. मग तुम्ही सांगू नाही शकत की बाबा आम्ही फिरून आलोय, मग ते दी एंड. सो छुप्पावानी कळशी उचलून पाणी आणणं टाकायचं काम करून एका साईडला झालो. आणि मग नंतर वी फाउंड आउट की मामा घरीच नाही आहे. सो मग आम्ही पोरांना पाठवलं मम्मी लोकांनी बाहेर की जा मामाला शोधून ये. तर आम्ही आमचं जोवर डोकं चालतं की शिमगा तर मंदिरातच असेल. सो आम्ही फोन उचलला आणि आम्ही आलो मंदिरात. पण इकडे ऑलरेडी तयार आहे चालू, बट वेंडर गोळ्यात लागलं. आणि हे आहे माझ्या मम्मीच्या गावचं काळकाई देवीचं मंदिर. सो इन शॉर्ट हे आहे माझं आजोळ. आणि गावचे मंदिर इज अ पीसफुल प्लेस. कोकणात सगळेच गावचे मंदिर खूप मोठे आणि मोस्टली ते रिनोव्हेट झाले जातात. तुम्ही मोठेच्या मोठे पण आहेत आणि मेन म्हणजे ते शांती सुकून आणि पीस म्हणजे किती पण भागादौडीचं जीवन होतं तुम्ही इकडे येऊन तुम्हाला पीस नाही भेटणार, तुम्ही तुमचं नाव बदलून टाका प्लीज. सो मस्त मंदिराची वाईब एन्जॉय करून आम्ही डिसाईड केलं की घरी जाऊया पण मामाला भेटत आणि गावी गेलं नेटवर्क तर वी डिसाइडेड टू गो होम. पण हे जे ठेवलं ना मध्ये भारी गोष्ट, ती मला इतक्या वेळ लागले की माझे मागून पायाची हालत खराब. सो फायनली एकदा ट्राय करून आम्ही बोललो की चला आता मम्मीला जाऊन सांगा की नाही लागत आहे फोन, तर तुम्ही बघा. तर हे सगळं नाचकामं करून फायनली रात्र झाली आहे. आणि तुम्ही बघताय मंदिर किती भारी सजवलं आहे. आणि मामाला करंटली सांगितलं की गावी चायनीज भेटतं. सो मग आम्ही आले सोंडेगरात चायनीज गेलं. येस, पण त्याच्या आधी आता वेटिंग टाईम आहे, तर बटावेसला आम्ही टाईमपास तर खाणारच. सो हे घेऊन मी गेली आमच्या क्रूकडे. येस, इट्स नॉट अ प्रमोशन ऑफ दिस न्यू फिल्म, बट दॅट्स वॉट आय कॉल इट. पण घरी पाहुणे आलेली तर तुम्हाला चपला बघूनच कळतच असतील. अँड काय बोलतील की मुंबईमध्ये पण चायनीज, इथे पण चायनीज, पण ठीक आहे.